पण हे सर त्याला विचारतात इंग्रजीतून. हा उशीर आल्यामुळे सर काय म्हणतात त्याला, व्हाय आर यू लेट टॉक इन इंग्लिश. इंग्लिश मध्ये सांग. आता याचं इंग्रजी चांगलं असतं का? नाही. का चांगलं नसतं? कारण हा घरी जातो, अभ्यास करत नाही, इंग्रजी व्यवस्थित शिकत नाही, त्यामुळे त्याला उत्तर देता येत नाही. ह्या व्यंगचित्रातून तुम्हाला काय सांगायचं आहे का, तुम्हाला जे शिकवलं, बाईंनी जे शिकवलं ते घरी जाऊन नीट अभ्यास करा. तुम्हाला इंग्रजी सुद्धा बोलता आलं पाहिजे. मुलाला इंग्रजी येत नसल्यामुळे तो कसं उत्तर देतो बघा. आता सरांनी काय विचारलं, व्हाय आर यू लेट टॉक इन इंग्लिश. मुलगा काय उत्तर देतो पहा. पावसाळ्याचे दिवस असतात त्याच्यामुळे तो उशिरा येतो, पण उत्तर काय बघा. सर, देअर वॉज चिखली फिक्सेशन ऑन रोड. काऊज हजबंड केम. काऊज हजबंड केम. ही मारिंग मी शिंगाणा. मेड मी लंगडा. सो आय कम लेट. म्हणजे काय झालं, इंग्रजीचा काय झाला पार सत्यानाश. पण त्यांनी काय केलं, सरांपुढं डेअरिंग केलं बोलायचं. सरांना सांगितलं, उत्तर दिलं, आणि त्याच्यातून काय निर्माण झालं, हास्य निर्माण झालं. हास्य निर्माण काय झालं, व्यंगचित्रामुळं. व्यंगचित्रात काय होती, ही तुम्हाला हसवण्याची जादू होती. म्हणून व्यंगचित्र काय असतात, तुम्हाला हसवतात.